नमस्कार मैत्रिणींनो. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, अभि आणि शशिकांत अक्षयबद्दल बोलत असतात. तर अभि म्हणतो, तुम्ही योग्य केलं काका. अक्षयला अक्षयची लायकी दाखवून दिली. तो नोकरच योग्य वाटतो, त्याला खूप माज आहे ना. तर मग त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच तिथे आरती येते. आरतीने सर्व बोलणं ऐकल्यावर आरती म्हणते की कोणाचा माज उतरवायला निघालायस तू अभि? तू ज्यांचा माज अगोदर उतरव, ज्यांना खूप माज आहे ह्या घरामध्ये, ते दुसऱ्यांवरती अन्याय करतात ना त्यांचा. मग शशिकांत म्हणतो की सासऱ्यासमोर अशी बोलते का तुझी बायको? अरे एवढं ऐकून घ्यायची गरज नाही, तू मर्द आहे, हिला चांगलाच धडा शिकव. त्यानंतर आरती आणि अभिमध्ये वाद चालू असतो. अभि तिला म्हणतो की तू शहाणे असशील तर प्लीज तू रूममध्ये निघून जा, आपण या विषयावर नंतर बोलू, आता सध्या मी ऑफिसमध्ये चाललो आहे. तरी मात्र आरती ऐकायला तयार नाही. आरती म्हणते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे अभि, उत्तर दे. तू रेवाला का इतका पाठीशी घालतोस? तिचा माज का नाही उतरवत? त्यावर शशिकांत म्हणतो की अरे हिला जरा जास्तच माज आहे, तू हिचा माज का नाही उतरवत? तू मर्द आहे मर्द, इतकं स्त्रीचं ऐकण्याची तुला गरज नाही अभि. मग आता अभि आणि आरतीमध्ये खूप जोरदार भांडण होतं. अभि तिला म्हणतो की मला आता ऑफिसमध्ये जायचं, आपण हा विषय नंतर क्लिअर करूया. तरी मात्र आरती ऐकायला तयार नाही आहे, तिला उत्तर हवंय. ती म्हणत आहे की तू कोणाचा माज उतरवायचा हे स्वतःला कळत नाही का? आणि अक्षय भाऊजींना बोलायची गरज नाही आहे. आता इतकं भांडण चालू असताना शशिकांत मध्येच टॉर्चर करत अभिला म्हणतो की तू मर्द आहे, सांगितलं ना तुला एकदा इतकं ऐकू नकोस म्हणून. तर मग शशिकांतचं बोलणं ऐकल्यावर अभि अजूनच चिडतो आणि मग अभि बोलतच असतो तर आरती त्याच्या कानाखाली मारते. आरतीला राग सहन होत नाही. मग आता अभि खूप चिडतो आणि म्हणतो की तुझी इतकी हिंमत, तू माझ्या कानाखाली मारतेस, चालती हो इथून. आणि आरतीमध्ये खूप भांडण होतं अभि बरोबर. आरती म्हणते की हो, तू त्याच लायकीचा आहेस ना, तुला ज्यांची लायकी आहे त्यांना धडा शिकवायचा नाही आहे, तर तुझीही तीच लायकी समजावी लागेल. आणि एक लक्षात ठेव, मला ना आता लाज वाटते, माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा बाप तू आहेस, किती नीच आहेस तू. मला ना तुझ्याबरोबर राहायची सुद्धा इच्छा नाही आहे, तुझं तोंडही पाहावंसं वाटत नाही. तर अभिला इथे खूप राग येतो. अभि तिला समजवत असतो की हो, मला माहिती आहे कोण अन्याय करते कोणावरती. आणि आता तो आरतीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र आरती आता निघून जाते रागानेच. तर पुढे आता अक्षय मुरंबाची ॲड करण्यासाठी गायकवाड सरांकडे आलेला असतो. गायकवाड सर त्या मुरंब्यावरचं नाव वाचून म्हणतात की प्रेमाचा मुरंबा. किती छान नाव ठेवले हो. तुमच्या बायकोला हाताची चव आणि तुमचा प्रेम मिळून प्रेमाचा मुरंबा. ठीक आहे, मी तुम्हाला लागेल तेवढी मदत करेल. अगोदरचा आपला जो काही व्यवहार होता तो आपण क्लिअर केलेलाच आहे, तर मला आता विश्वास बसलेला आहे. पण तुम्ही याला रजिस्टर करून घ्या, म्हणजे आपल्याला कुठली इलिगल प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करता येणार नाही आणि आपला बिझनेस जोरात होईल. तर पुढे आता रमा विचार करते की मला अक्षयने काय करायला लावले, 10वीचे पेपर द्यायचं म्हटल्यावर मला होईल का हे? मला ना आता कंटाळा आलाय, मला नाही करायचं हे काम. कुठे अभ्यास करत बसू मी? आणि मला हा लोड झेपतच नाही आहे. तितक्यातच तिथे शशिकांत येतो. रमाला विचारू लागतो की काय ग रमा, काय करत आहेस तू? माझ्या मुलाला काय काय करायला लावणार आहेस तू? त्याला नोकर काय बनवते, रस्त्यावर काय आणलंस, त्याची नोकरी काय गेलीस? हे सर्व तुझ्यामुळे घडते. कुठे तो माझा अक्षय MBA हॉटेल मॅनेजमेंटवाला, आणि काय त्याला 8वी पास झालेली मुलगा मिळाली आहे? मला तर आता हे पाहवतच नाही आहे. तुला कळत नाही का गं? जायचं होतंस ना घर सोडून. माझ्या अक्षयची काय अवस्था केली, हे सर्व तुझ्यामुळे होते. हां, कुठे तो अक्षय आणि कुठे ही 2 वेळेला बदक? काय खरंच ना, मला तर लाज वाटते रमा तुझी. आणि मग आता तो रमाला म्हणतो की तू करत काय होतीस इथे? आणि मग रमाचं 10वीचं पुस्तक पाहून त्याला हसायला येतं. तो म्हणतो की म्हणजे तुला आता 10वीचा अभ्यास करायचा आहे का? काय काय करायचं, काय ठरवलं आहेस तू? आणि शशिकांत खूप जोराजोरात हसत असतो रमावरती. रमा म्हणते की तुम्ही या रूममधून चालते व्हा. शशिकांत म्हणतो की म्हणजे मालकालाच घरातून बाहेर हकलवतेस का? अगं जरा विचार करून बोलत जा. आणि 10वीचा अभ्यास करून तू काय सिद्ध करणार आहेस? तुझी पर्सनॅलिटी बदलवणार आहेस का तू शिकून? आणि तू शिकल्यानंतर तुला काय वाटतं, आम्ही तुला ॲक्सेप्ट करू? एक लक्षात ठेव, आमच्या नजरेमध्ये तू कधीच उतरलेली आहेस, तुला आम्ही ॲक्सेप्ट करू शकणार नाही. त्यामुळे जर याच्यामध्ये आमचा विचार करत असतील तर तो सोडूनच दे तू. आणि प्रश्न उरला अक्षयचा. अक्षयला लवकरच मी सांगणार आहे की तुला तुझी बायको शोभत नाही आणि तुझ्यापासून त्याला वेगळं करणार आहे. हे पाहून तर आम्हाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे आजी आणि अभिमध्ये वाद चालू आहेत. दिवसेंदिवस मुकादम परिवारात कंपनीचा बिझनेस डाऊन होत चालला आहे. त्यावर आता प्रश्न करते आजी अभिजितला आणि म्हणते की अक्षय होता तेव्हा बिझनेसमध्ये कधी इतकी डाऊन कंडिशन झाली नाही. हे सर्व रेवा आणि तू सांभाळत आहेस, मग हे असं नको व्हायला आहे. त्यावर अभि चिडतो आणि म्हणतो की आता अक्षयचे इथे काही संबंध नाही आजी, आणि तुला अक्षयचं नाव घ्यायचं गरज नाही आहे. आणि असे आता तुझा काळ संपला आहे, तू आता जास्त इन्व्हॉल्व होऊ नकोस. माझ्या हातामध्ये तू दिलेलं आहेस काम, तर मी त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करत आहे आणि रेवा मला साथ देतच आहे ना. मग आता मी पूजा करायचं ठरवलं आहे. तर आजी म्हणते की पूजा करतोय ते ठीक आहे रे, पण बिझनेसचं काय? पूजा करून बिझनेस वाढणार आहे का? आणि मग तुला 2 महिन्यापासून मी हे कामकाज दिलं होतं, तर त्याच्यामध्ये कुठेही मला डाऊनच दिसत आहे.
अप्स कुठेच होत नाही आहे, आपल्या बिझनेसचा स्टॉक हा मार्केटपर्यंत पोहोचत नाही आहे, करायचं काय अभि? त्यावर अभि म्हणतो की मी तर तुला इतकं सजेस्ट करेल की तुझा काळ संपला आजी, आता तू फक्त घरामध्ये लक्ष ठेवायचं. हे ऐकून आजीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आजीसमोरच अभि म्हणू लागतो की रेवासुद्धा माझ्या बाजूने आहे, तिला प्रश्न करू शकतेस तू. इकडे दुसरीकडे आता आरती बॅग भरून रागानेच तिच्या माहेरी निघून जायचं प्लॅन करत आहे. सीमा तिला विचारते की काय झालं, त्यावरती सर्व सांगते. तर सीमा म्हणते की अगं हे बघ, लक्षात घे, मी रमालाही असंच पाठिंबा करते, रमालाही सपोर्ट करत मी रमाला इथेच ठेवलेलं आहे. आणि नकळत आता मी सपोज जान्हवीवरती काही जर बितलं तर मी जान्हवीलाही सपोर्ट करेल आणि तुलासुद्धा मी सपोर्ट करते आरती. असं घोर सोडून जाऊ नकोस, मी तुला मदत करेल, मी तुला सपोर्ट करते ना, मग माझ्यावर विश्वास ठेव, माझ्याकडे बघून ह्या घरामध्ये राहा. जे लोक अन्याय करत आहे त्यांचा लवकरच आपण पर्दाफाश करू, फक्त मला तुम्ही साथ द्या. मग आता आरती ऐकते. त्यानंतर अभि इकडे आजीसमोर म्हणतो की तुला काय वाटलं, रेवासुद्धा माझ्या बाजूने आहे, तू हवं तर विचारून बघ. त्यावर आजी म्हणते की रेवा, तुला अभिची बाजू घ्यायची की तू माझ्या बाजूने राहणार हे तुझं तू ठरव. तुला कोणाची बाजू घ्यायची यावर तुझं राहणं डिपेंड करतं, त्यामुळे तुला कोणाची बाजू घ्यायची हे स्वतःचा निर्णय स्वतःच घे. तर मग आजी म्हणते की माझं तर संपलंय, तर मग इथे राहण्यात काही अर्थच नाही आहे, मी जाते घरी, सांभाळा तुमचा बिझनेस तुम्हीच, मी नाही उद्यापासून इन्व्हॉल्व होणार आणि तुम्हाला कसली मदत करणार नाही. तर मग आता आजी रागानेच निघून जाते. तर इकडे रेवा अभिच्या खांद्यावर हात ठेवत असं दाखवते की अभि, तू घाबरू नकोस, तू एकटा जरी असलास तरी मी आहेच तुला साथ द्यायला, मी तुला कायम साथ देईल, माझ्यावर विश्वास ठेव अभि, टेन्शन घेऊ नकोस, आपण दोघं मिळून काम करू आणि बिझनेसला चांगलंच इम्प्रूव्ह करू. त्यानंतर अक्षय पूर्ण घरामध्ये रमाला शोधतो, रमा कुठेही नसते. त्यानंतर अक्षय पाहतो रमा बाहेर बसलेली असते. रमा खूप टेन्शनमध्ये आहे हे पाहून अक्षय तिला म्हणतो की आता तुला काय झालंय. तर रमा म्हणते की मला ना खूप कंटाळा आलाय अशा आयुष्याचा, मला नेहमी सर्वांचंच ऐकून घ्यावं लागतं, मला नाही करायचं, मी नाही शिकणार अक्षय. त्यावर अक्षय म्हणतो की अगं रमा काय झालंय तुला, आपण दोघं एकमेकांना सपोर्ट करत पुढे जायचं ठरवलंय, आपल्याला घर घ्यायचं, आपल्याला बिझनेस करायचं आणि तू असं मध्येच इतकी स्वतःला कमी का समजत आहेस. तर अक्षय म्हणतो की रमा, आपला मुरंबेचा बिझनेस करून आपल्याला घर घ्यायचे, आपल्याला बिझनेस करायचा आणि तोही ग्रो करायचा आहे आणि तू अशी मध्येच अर्ध्यातच मला सोडून जाणार आहेस का, तुला चॅलेंज पूर्ण करायचं नाही आहे का त्या शशिकांतचं, आणि मग मला तू साथ दे. मग आता रमा अक्षयचं म्हणणं ऐकते. त्यानंतर रमा अक्षय दोघंही येतात आणि शशिकांतच्या हातामध्ये 1 लाख रुपये ठेवतात आणि म्हणतात की हे घ्या तुमचे 1 लाख रुपये, आम्ही तुम्हाला चॅलेंज केलं होतं ना, अगोदर आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये दिलेच आहेत आणि आता हे दुसऱ्यांदा देतोय. तर मग शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, तू हे 1 लाख रुपये माझ्या हातावर ठेवून काय सिद्ध करणार आहेस, हे 1 लाख रुपयाची किंमत माझ्यासाठी 0 आहे, 1 लाख रुपये मी 4 दिवसामध्ये उधळतो आणि तुला काय वाटलं हे 1 लाख रुपये घेऊन मला काय खूप आनंद होणार आहे का, पण माझ्यासाठी ही रक्कम काहीच नाही आहे रे, आणि तू हे जास्त सिद्ध करू नकोस, मला सारखं 1 लाख रुपये करू नकोस, मला माहीत आहे तू दाखवत आहेस ना म्हणजे की तू 1 लाख रुपये एका महिन्यामध्ये कमवू शकतो, तर असं समज ना की लहानपणापासून करत आलेला तुझ्यावरचा खर्च तू माझी परतफेड करत आहेस. हे पाहून अक्षय म्हणतो की तुम्हाला जे समजायचे ते समजा आणि तुम्ही 1 लाख रुपये 4 दिवसात संपवा किंवा एका दिवसात संपवा, आम्हाला त्याचा हिशोब नको आहे, आम्हाला फक्त आमचं चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की आम्हीही काही कमी नाही आहे, तुमचा मुलगा तुमच्यावरच डाव उधळतोय. आता शशिकांत म्हणतो की हे बघ, तू जरी माझं चॅलेंज पूर्ण केलेलं असलं ना तरी मी तुला ह्या घरामध्ये घेऊ शकत नाही, कारण ह्या 2 वेण्यावाली मुलगी म्हणजे रमा जर या घरामध्ये येणार असला तर मग तुला ही परमिशन नाही आहे, एकतर रमाला सोडून दे आणि मग घरामध्ये ये, मला त्या मुलीशी काही संबंध ठेवायचे नाही आहेत. आता तो 1 लाख रुपये उधळून देतो, सर्व खाली पडतात. मग अक्षय आणि रमा ते पाहतच असतात, ते दोघंही ते पैसे उचलून घेतात. तर अक्षय शशिकांतला म्हणतो, ज्या घरामध्ये माझ्या बायकोला किंमत नाही आहे, ज्या घरामध्ये तिला जागा नसेल त्या घरामध्ये मलाही राहायचं नाही आहे. रमा, ज्या घरामध्ये तुला स्थान नाही आहे त्या घरामध्ये मी सुद्धा राहणार नाही, चल आपण दोघं इथे राहायचं नाही, आपण जाऊयात. तर मग असं म्हटल्याबरोबर शशिकांत म्हणतो की तुला इतकं काय पडलं रे त्या रमाचं, तुला घरामध्ये घेतोय ना मी, मुकाट्याने घरामध्ये ये ना, बाकीचा विचार कशाला करतोय. शशिकांत खूपच चिडतो, तरीही मात्र अक्षय ऐकायला तयार नाही आहे. अक्षय उलट सीमाकडे पाहून म्हणतो की आई, मला तर असं वाटतं तुलाही इथे राहण्यामध्ये काहीच काम नाही आहे, आपण एक काम करूया, आपण सर्वच मिळून या घरामध्ये निघून जाऊयात ना, असे इथे राहण्यात काय फायदा आहे. इथे प्रत्येक वेळेला अन्याय होत असतो चांगलं असणाऱ्या माणसावरच, आणि जो चांगला नाही आहे त्याला मात्र खूप मजेने वागण्याची संधी मिळते. हे चालले का या घरामध्ये. आई तू येतेस की नाही मला मान्य कर. त्यावर आता सीमा अक्षयकडे पाहायलाच लागते, पण सीमाला कळत नाही ते शशिकांत समोर असल्यामुळे ती मात्र कोणाचीच बाजू घेत नाही. ती
अक्षयला शांत करण्याच्या मागे आहे. ती अक्षयला शांत करत आहे, खुणवत आहे की शांत राहा, सर्व काही ठीक होईल. तितक्यातच आता अक्षय रमाला म्हणतो की चल आपण निघून जायचं. तिथे आजी येतात. वेळेवर पोहोचल्यावर आजी आता म्हणतात की अक्षय तू कुठेही जायचं नाही. आणि उरला प्रश्न रमाचा, तर मी रमासकट तुला ॲक्सेप्ट करते. तुम्ही दोघांनी ह्या घरामध्ये यायचं. मी तुमचं स्वागत करते ना. आणि मग आजीमुळे आता शशिकांत गप्प बसतो. आजी म्हणते की मी ॲक्सेप्ट करते रमाला. रमा तू सुद्धा अक्षयबरोबर ह्या घरामध्ये यायचंच, तेही थाटामाटात. मी गाजावाचं तुमचं स्वागत करत आहे. मग आता आजी तांदळाने भरलेला कलश आणते आणि मग तो रमाला म्हणते की हे माप ओलांडून ह्या घरामध्ये ये. मी तुझं आनंदाने स्वागत करते. तुला कोणी अडवू शकणार नाही. हे पाहून तर शशिकांतला खूप मोठा धक्का बसतो आणि खूप रागही येत असतो. तरी मात्र आजीच्या पुढे शशिकांत जात नाही. तर असं थाटामाटात अक्षय आणि रमाचं स्वागत होतं. रमा अक्षय खूप खुश होतात. घरातले सर्वच जण रमा अक्षयचं स्वागत करायला तत्पर होतात आणि खूप आनंदाने ते घरामध्ये घेतात. तर मग प्रेक्षकांनो, इथे आजीचा काही डाव तर नाही आहे ना अक्षय रमाला एकत्र घरामध्ये घेण्याचा, की खरोखर आजीने रमाला त्यांच्या मनामध्ये जागा दिली, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. ढोल ताशांच्या गरजामध्ये अक्षय रमा घरामध्ये एंट्री करतात. पुन्हा एकदा अक्षय रमा मुकदमांच्या परिवारामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. तर पुढे असा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, एकही एपिसोड मिस करू नका. पाहत राहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन अपडेट्स घेऊन. तर मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.